हॅलो फ्रेंड्स. तर आज आपण ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहोत तो आजचा दिवस म्हणजे आपल्या बाप्पांचे आगमन. आणि आम्ही पण छानपैकी सर्वजण तयार होऊन गणपती बाप्पांना घेऊन येण्यासाठी चाललेलो. आर्यन पण सोबत होताच. आणि जाता त्या बिल्डिंगच्या खाली आर्यनची एक छोटी फ्रेंड भेटलेली, तिला आम्ही भेटलो आणि मग निघालो. आर्यनने आज फर्स्ट टाइम ट्रॅडिशनल वेअर केलं आहे. कारमध्ये खूप छान एन्जॉय करत होता आर्यन पण. बाहेर बघतोय बघा कसा छान असा ट्रॅडिशनल वेअर केले आर्यननी. पण थोड्या वेळाने त्याची झोप पण लागली कारमध्येच. आणि जाताना आम्ही मॉर्निंगलाच लवकरच गेलो, कारण आमच्या घरापासून ते जिथे गणपती बुक केलं तिथं जवळच होतं, त्याच्यामुळे आम्हाला फारसा लेट नाही झाला. आणि पोचल्यानंतर मी दाखवतेच तुम्हाला. हे बघा आम्ही पोचलो आहे. खूप छान अशा मूर्तीच होत्या बरं का इथं, आणि व्हरायटी पण खूप पाहायला मिळेल तुम्हाला. खूप आहेत. मी बरेच मूर्तीची शूटिंग काढलेली आहे बघा, व्हिडिओ बघा तुम्ही एक एक बघू शकता. खूप छान आहेत मूर्तीज. इतक्या सुंदर आणि सुरेख अशा आकर्षित अशा मूर्तीज होत्या ना, की पाहावंच असं वाटत होतं. खूप छान आहेत खूप. ह्या इकडच्या ॲक्च्युली ह्या सर्व मूर्ती आहेत ना वरती ठेवलेल्या, त्या विदाऊट बुकिंगच्या आहेत. डिरेक्टली येऊन घेऊन जातात बरेच जण कस्टमर बुक करून. सगळ्यात छोटी पण मूर्ती मिळेल आणि तुम्हाला मोठी पण मूर्ती मिळेल. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्तीच होत्या, बरेच होत्या. हे आई एकवीर असे डेकोर केलेले पण हे मूर्ती होती बघा, त्याची कॅपवरती लिहिलं आहे बाप्पाच्या. त्याच्यानंतर पाठीमागच्या साईडला सुद्धा होत्या. ॲक्च्युली आमची बुकिंग केलेली मूर्ती होती, आम्ही आदल्या दिवशी बुक केलेली, त्याच्यामुळं मूर्ती पलीकडच्या साईडला घेऊन गेलेले, त्यामुळे आम्हाला मिळायला थोडा वेळच लागला. आम्ही बऱ्याच वेळ इथं वेटिंग करत होतो. तोपर्यंत मी इकडच्या सगळ्या मूर्ती पाहिल्या. खूप छान असं आखीव रेखीव असं काम केलेलं मूर्ती घडवण्यासाठी. आणि त्याचं कलर कॉम्बिनेशन किंवा त्याच्यावरती जे ग्लिटर वर्क होतं ते सुद्धा फार सुंदर होतं. आणि इतकं सुंदर असं वातावरण होतं ना तिथं, की सर्वजण आपल्या बाप्पाला घेऊन जाण्यासाठी फार उत्सुक होते. आणि असं उत्साहित असं वातावरण होतं. खूप छान भक्तिमय वातावरण सगळीकडे पाहण्यासाठी मिळत होतं. छोटी छोटी मुलं सुद्धा गणपती बाप्पाला अगदी प्रेमाने आणि भक्तिभावाने घेऊन घरी जाण्यासाठी आलेले होते तिथे. आणि हा बघा आपली फायनली आपली मूर्ती मिळाली होती. छान होती. येल्लो कलरचा असं धोतर होतं त्यामध्ये, आणि सुंदर अशी पाहायला मिळेल तुम्हाला मूर्ती. लालबागचा राजाच आम्ही बुक करतो दरवर्षी, आणि यावर्षी तीच मूर्ती आम्ही बुक केलेली. त्याच्यानंतर आम्ही पाठ तिकडे ठेवल्यामुळे मूर्ती इकडे घेऊन आलो. छान आहे बघा मूर्ती, खूप सुंदर आहे. त्याच्यानंतर आम्ही बाप्पांचं औक्षण केलं, अक्षदा वगैरे व्हायला, आणि बाप्पाला आमच्या सोबत घरी घेऊन निघालो. त्याच्या साईडला ही मूर्ती ती पण खूप छान आहे बघा. इकडं मी तुम्हाला मूर्तीच दाखवते. खूप सुंदर सुंदर वर्क होतं. ॲक्च्युली वरती ठेवलेल्या सर्व मूर्ती बुक केलेल्या आहेत ऑलरेडी. त्याच्यावरती त्याने नंबर किंवा टॅग देऊन ठेवले होते. छान होते. हे झाकून ठेवलेत बरेच जणांनी घेतलेले गणपती. त्याच्यानंतर आम्ही पण असं निघालो गणपती घेऊन. ॲक्च्युली हे लास्टला इथे एक छोटा टेबल होता ना, इथे खूप सुंदर छोटीशी अशा मूर्ती होत्या गणपतीच्या. हे बघा मी तुम्हाला दाखवते. खूप छोट्या अशा आकाराच्या मूर्ती होत्या. मला जास्त दाखवता नाही आलं, पण तुम्ही 2 मूर्तीचे व्हिडिओ काढले बघा. हे बघा खूप सुंदर आहेत. त्याने ठेवलेलं आहे बाहेरच्या साईडला. त्याच्यानंतर आम्ही निघालो. आर्यनची तर झोपच लागलेली, त्याच्यामुळे आर्यन आणि त्याचे बाबा गाडीमध्येच होते. त्याच्यानंतर आम्ही निघालो. ज्यावेळेस आपण गणपती बाप्पांना आपल्या सोबत घरी घेऊन जातो ना, त्यावेळेस जे वातावरण असतं ना ते खरंच खूप सुंदर असं वातावरण असतं. आनंदित असं वातावरण असतं. आम्ही निघालो. आज सगळेच गणपती घेण्यासाठी बाहेर पडल्यामुळे ट्रॅफिक खूप होतं. सर्व गर्दीच होती. सगळीकडे ढोल ताशा वाजत होते. गणपती बाप्पाची जय जयकार चालू होता बाहेर बऱ्याच लोकांचा. त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो. आर्यन झोपेतच होता पूर्ण. खाली पण 1-2 गणपती घेऊन चाललेले.
ते पण पोहोचलेले, लिफ्टची वाट पाहत होते. त्यानंतर आर्यनला जाग आली बघा, उठलाय बघा कसा पाहतोय. आर्यन जाताना इथे जे झोपलेला बिल्डिंगच्या खाली, ते रिटर्न आल्यानंतर पुन्हा इथेच उठला. आर्यनचा या वर्षीचा पहिला गणेशोत्सव आहे, त्यामुळे खूप छान एन्जॉय करतोय तो पण. बघतोय बघा सगळीकडे सर्वजण छान घोषणा देत होते गणपती बाप्पा मोरयाचे. त्याच्यानंतर लिफ्ट मध्ये त्याच्या बाबांसोबत छान मस्ती करत होता. बघतोय बघा, त्याचे व्हिडिओ काढताना चांगलं लक्ष असतं सगळीकडे. फोटोज व्हिडिओज वगैरे काढताना खूप छान लक्ष देतो तो. त्याच्यानंतर घरी वगैरे पोहोचलो आम्ही. मम्मीने छान तयारी करून ठेवलेली, आम्ही यायच्या आधी सगळी तयारी करून ठेवलेली. त्याच्यानंतर आम्ही गणपती बाप्पांना छानपैकी विराजमान केले आणि खूप सुंदर असं घरामध्ये वातावरण, खूप सुंदर आणि आनंदित असं वातावरण निर्माण झालेलं. खूप छान. मी डेकोरेशन पण यावर्षी अगदी साधं सिंपल असं दिसेल, असं सुंदर असं दिसेल असं केलेलं आम्ही. त्याच्यानंतर आम्ही आरती वगैरे केली. आर्यन बघा कसा बघतोय व्हिडिओ मध्ये. आर्यनच्या व्हिडिओ मध्ये लक्ष आहे बघा. त्यानंतर आरती वगैरे झाल्यानंतर थोडेसे फोटोज वगैरे काढले आणि आर्यनने पण प्रसाद वगैरे घेतला. आर्यनचा पहिलाच गणेशोत्सव असल्यामुळे आर्यन खूप छान एन्जॉय करत होता. बघतोय तो पण घरामध्ये बाप्पा आल्यामुळे आर्यन पण खूप खुश होता आणि खूप छान असं बघत होता तो. नवीन काहीतरी आज दिसतंय सगळं घरामध्ये, छान असं वातावरण झालेलं. आर्यन पण खूप खुश होता. त्याच्यानंतर आम्ही पुन्हा शॉपवरती निघालो. काही मंडळाचे गणपती घेऊन बरेच लोक चालले होते. तिथं ढोलपथक, लेझिम पथक त्यांचं छानपैकी प्रोग्राम पण चालू होते. थोडा वेळ बघितले. त्याच्यानंतर शॉपवरती गेलो. संध्याकाळी थोडीफार मस्ती केली आणि असाच होता छान असा दिवस.